नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत सुरतची जगप्रसिद्ध टोमॅटो भजी, पण गॅसवर नाही तर अस्सल गावरान पद्धतीने चुलीवर. बाहेर पाऊस पडत असताना किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी ही चटपटी भजी म्हणजे काय सुख असतं हे तुम्हाला माहीतच. चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. इथे सर्वप्रथम आपण लागणारी हिरवी चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे थोडं आलं, लसूण, पुदिना, हिरवी ताजी कोथिंबीर, तसेच 3 हिरव्या मिरच्या आणि चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. सर्वप्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी कोथिंबीर, पुदिना, थोडं आलं, लसूण आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालणार आहोत. तसेच चाट मसाला आणि चवीनुसार मीठही यामध्ये घातलेलं आहे. आता हे वाटण पाणी न घालता आपण मिक्सरवर वाटून घेणार आहोत. यामध्ये मी बर्फाचे 2 तुकडे घातले होते, त्याने आपल्या चटणीचा कलर हिरवाच राहील. मी इथे एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ, तसेच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड, थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ, हे सगळं कोरडं मिश्रण घालून सगळं मिक्स करून घेणार आहे. आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून मध्यम घट्ट पीठ भिजवून घेऊया. पीठ जास्त पातळ करू नका, नाहीतर टोमॅटोला चिटकणार नाही. आपण जे तांदळाचे पीठ वापरले आहे त्याने आपले भजे कुरकुरीत होतील. थोडं पाणी घालून मस्त असं छान असं घट्ट आपण पीठ फेटून घेऊया. आपलं पीठ मस्त असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण चिमूटभर सोडा टाकून 5 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत. इथे मी मस्त असे 3 घट्ट टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचे आपण असे बारीक फोडी करून घेणार आहोत. टोमॅटो जास्त पिकलेलीही घेऊ नका आणि याच्या फोडी जरा जाडसरही करा. खूप पिकलेले टोमॅटो वापरू नका, ते तळताना मऊ पडतात. घट्ट टोमॅटो जास्त चांगले लागतात. सगळे टोमॅटो आपण असेच चिरून घेणार आहोत. चला, आपले टोमॅटो हे चिरून झालेले आहेत. आता ते आपले सर्व टोमॅटो चिरून झालेले आहेत. आता पुढची प्रोसेस म्हणजे आपण याला हिरवी चटणी लावून घेणार आहोत. हिरवी चटणीमध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा फुटाण्याची डाळ टाकली तर त्यामुळे चटणी टोमॅटोला घट्ट चिटकून राहते आणि बाहेर येत नाही. आणि थोडंसं 1 चमचा बेसन पीठही आपण यामध्ये मिक्स करू शकतो. मी यामध्ये 1 चमचा बेसन पीठ मिक्स केलेलं आहे. आता सर्व टोमॅटोच्या फाकांना आपण हे हिरवी चटणी लावून घेतलेली आहे. आता पुढचं म्हणजे ही चटणी यावर चिटकून राहावी म्हणून एका चाळणीने थोडंसं बेसन पीठ यावर आपण चाळणार आहोत. याने आपली जी चटणी आहे ती घट्ट टोमॅटोला चिटकून राहील. आता चुलीवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे. आपण आता भजे तळून घेऊया. सर्वप्रथम आपण हे भजे चटणीवर येईल असे आपण या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि तसेच आपल्याला तेलात सोडायचे आहेत. मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत चुलीच्या मध्यम आचेवर आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत. पहा किती तळून फुगलेले आहे आपले भजे.
याच पद्धतीने सगळे भजे आपण असेच तळून घेणार आहोत. चुलीसमोर बसून जेवण बनवण्यात एक वेगळीच माया असते. तो लाकडाचा कडकडाट, तो जाळ आणि त्यातून येणारा खमंग सुवास, हे सगळं मनाला शांती देतं. हे फक्त जेवण नसून एक संस्कृती आहे. चुलीवर मातीच्या किंवा लोखंडी कढईत जेवण बनवणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. संथ जाळावर अन्न हळूवार शिजल्यामुळं त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात. म्हणूनच पूर्वीची माणसं जास्त सुदृढ असायची. बघा कशी टम फुगलेली आणि रसरशीत टोमॅटो भजी तयार झाली आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अस्सल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.